ठाण्यातील जुना कोपरी पूल 8 दिवस बंद असेल। आजपासून पूर्वेमधील सॅटिस प्रकल्पाच्या मार्गिकेसाठी रेल्वेच्या दोन्ही खांबांवर गर्डर बसवण्याचे काम हाती घेतलं जाणार आहे आणि त्यामुळे जुना कोपरी पूल 8 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे। 26 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत जुन्या पुलावरून वाहतूक बंद ठेवली जाणार आहे। ठाणे वाहतूक पोलिसांनी या संदर्भात अधिसूचना काढलेली आहे। कोपरीकरांना 8 दिवस वाहतूक कोंडीचे ठरणार असल्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन ठाणे वाहतूक विभागाने सुद्धा केले। तसंच या गर्डरचं काम हाती घेतल्यामुळे रात्री मध्यरात्री देखील मेगा ब्लॉक रेल्वेकडून घेतला जाणार आहे। ठाणे शहरात पूर्व व पश्चिमेला जोडणारा कोपरी उड्डाण पूल जो आहे तो वाहतुकीकरिता पूर्णतः बंद असणार आहे। आपण पाहिलं तर ठाणे शहरामध्ये सध्या अनेक विकास कामं मोठ्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। याचाच एक भाग म्हणजे सॅटिसचा जो उड्डाण पूल आहे त्याच्या कामकाजाकरिता जो आहे हा कोपरी उड्डाण पूल येत्या 26 तारखेपासून येत्या 3 ऑगस्ट पर्यंत जो आहे तो पूर्णतः बंद असणार आहे। आपण पाहिलं तर हा जो उड्डाण पूल या ठिकाणी आपण पाहत आहोत, याच्याच पुलाचं गर्डर लॉन्चिंगचं काम जे आहे ते करण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने हा कोपरीचा जो उड्डाण पूल आहे हा वाहतुकीकरिता पूर्ण प्रमाणामध्ये बंद एकंदरीत असणार आहे। आपण ज्या समोरच्या दृश्यामध्ये क्रेन या ठिकाणी पाहत आहोत, ह्याच क्रेनच्या साह्याने जे आहेत हे गर्डर लॉन्चिंगचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे। दिवसा असेल किंवा रात्रीच्या वेळेस असेल हे काम मोठ्या युद्ध पातळीवरती या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि याच अनुषंगाने हा कोपरीचा उड्डाण पूल जो आहे तो या ठिकाणी वाहतुकीकरिता पूर्णतः बंद असणार आहे। याचा एक मोठा फटका जो आहे तो कोपरीकर नागरिकांना देखील बसण्याची भीती एकंदरीत कोपरीकर नागरिकांनी वर्तवलेली आहे। त्याचमुळे आता जर या कोपरीच्या उड्डाण पुलाचं काम सॅटिसच्या उड्डाण पुलाचं काम दिलेल्या वेळेत पूर्ण झालं नाही तर कोपरीकरांना याचा मोठा फटका एकंदरीत बसू शकतो। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।